महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबईच्या एलिफंटा परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती। नौदलाच्या स्पीड बोटीनं धडक दिल्यानं नीलकमल बोट कलंडली आणि बुडू लागली होती। या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून बोटीवरील 101 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं होतं। बोट दुर्घटनेतील या 13 जणांच्या मृत्यूनं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। एकीकडे अनेक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना दुसरीकडे एका लहान मुलाच्या हट्टापायी एक अख्खं कुटुंब बोट दुर्घटनेतून बचावलं आहे। गोरखपूर येथील त्रिपाठी कुटुंबीय मुंबईत फिरायला आले होते। या त्रिपाठी कुटुंबियांनी बुधवारी गेटवे ऑफ इंडिया येथील बोटीचे सफर करण्याचा प्लॅन राखला होता। त्यानुसार हे त्रिपाठी कुटुंबीय दुपारी गेटवे ऑफ इंडिया परिसरात दाखल झाले। त्रिपाठी कुटुंबियांनी ताज हॉटेल आणि गेट ऑफ वे इंडिया जवळ फोटो काढल्यानंतर ते थेट बोटीचा सफरीचा आनंद लुटणार होते। मात्र मुलाला भूक लागल्यानं त्यानं वडापावचा हट्ट धरला होता। मुलाच्या या हट्टापायी कुटुंबियांनी त्याला वडापाव खाऊ घातला होता। यानंतर वडापाव खाल्ल्यानंतर हे कुटुंब बोट सफारीसाठी निघालं असतानाच नीलकमल बोटच्या अपघाताची घटना घडली। जर मुलानं वडापावचा हट्ट धरला नसता आणि हे कुटुंब जर बोटीत चढलं असतं तर त्यांना देखील या अपघाताला सामोरे जावे लागले असते। मात्र मुलाच्या हट्टापायी आता हे कुटुंब सुखरूप बचावले। त्यामुळे आता या त्रिपाठी कुटुंबीय मुलाचं कौतुक करतायत। त्यामुळे अखेर मुलाच्या हट्टानं वाचवलं अशा भावना अंजली त्रिपाठी यांनी व्यक्त केल्या। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।